भागातली ती सीट म्हणजे तो नगरपंचायत. जसं मी तुम्हाला सांगितलं की आनंद मालवणबद्दल 100% आहे, पण कणकवलीमध्ये आमची लोक हरली किंवा त्यांचा पराभव झाला हे दुःख देखील आहे. आम्ही सपोर्ट केला होता पण इन द एंड नाती पण आहेत, नातं आहे आणि संदेश पारकर जिंकले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. पण जे कोण समोर होते बीजेपीमध्ये, मी सातत्याने सांगत होतो ते आमचीच लोक होती, आमचंच कुटुंब होतं आणि म्हणून कुटुंब एका बाजूला होतं आणि निवडणूक एका बाजूला होती. जे जिंकले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि मालवणमध्ये ज्यांनी आमच्या या विजयामध्ये हातभार लावला, आशीर्वाद दिले, सगळ्या पदाधिकाऱ्यांचे, उमेदवारांचे, मालवणच्या जनतेचे, सन्मान्य शिंदे साहेबांचे, सन्मान्य राणे साहेबांचे, सन्मान्य पालकमंत्री साहेबांचे, सगळ्यांचेच, भारतीय जनता पक्षाचे पण सगळ्या जे कोण उमेदवार होते त्यांना सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. निवडणूक आहे, कोणतरी जिंकत असतं, कोणतरी हरत असतं, पण आजची ही निवडणूक जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे, त्या गोष्टीचं समाधान आहे. आता आमच्यावर जबाबदारी वाढली आहे, आता जबाबदारीने काम केलं पाहिजे. आजचा दिवस जरी आनंदाचा असला तरी पुढची 5 वर्ष हे आम्हाला लोकांना रिझल्ट देण्यासाठी आम्हाला उपयोगी आणायचे आहेत आणि त्यासाठी आम्ही खूप मेहनत घेऊ आणि लोकांना जे अभिप्रेत शहर आहे ते शहर देण्याचा आम्ही प्रयत्न करू. बघा, आज फक्त रिझल्ट नगर पंचायतीचा आणि नगर परिषदेचा आलाय. तुम्ही फास्ट फॉरवर्डचं बटन दाबू नका. जेव्हा ती वेळ येईल तेव्हा आपण त्याच्यावर बोलू. त्यांना मिळणारच नव्हतं, कारण का त्यांच्याकडे अजेंडा नव्हता, त्यांच्याकडे विजन नव्हतं. कशासाठी निवडणूक जिंकायची हा त्यांच्याकडे कसलाही विजन किंवा कसलंही त्यांच्याकडे हेच नव्हतं, प्लॅन नव्हता. सोडून गेले. त्यांच्याकडे नेतृत्वाचा अभाव होता. त्यांच्या आपसामध्ये त्यांची गटबाजी मोठ्या प्रमाणात होती. युनिटीमध्ये किंवा एक संघपणे ती युनिट म्हणून कधीच लढले नाहीत. त्यांची सभा झाली मालवणमध्ये. सन्मान्य शिंदे साहेबांचा फार मोठा वाटा या विजयामध्ये आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली, त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही हे सगळे जिंकलो असं माझं मत आहे. साहेब